हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मग मार्केटमध्ये पिकलेल्या आणि कमी तिखट अशा भरपूर प्रमाणात मिरच्या आलेल्या आहेत. तर मग अशा मिरच्यांची तुम्ही चटणी जर बनवून ठेवली तर आरामात 3 महिने फ्रीजमध्ये टिकते आणि झटपटच्या कामाला पण खूप उपयोगाला येते. म्हणजे सुक्या भाज्यांना टाकण्यासाठी दररोजचं वाटण करायची गरज नाही. आणि त्यामध्ये नॉनव्हेज म्हणजे बोंबील, सुकट पण ह्या चटणीमध्ये खूपच छान होतात. तसेच दररोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी, ब्रेडसोबत खाण्यासाठी किंवा मग डोसा वगैरे बनवला त्याच्यासोबत खाण्यासाठी उपयोगाला येते. तर मग सर्व मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आणि आता जे मार्केटमध्ये छान लिंबू पण आलेले आहे त्याचे तुकडे करून आणि त्याचे रस करून घेतला, काढून घेतला. आणि मग आता आपण ह्या मिरच्या सगळ्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. भरपूर प्रमाणात लसूण सोलून घेतला आणि मग लसूण आणि मिरची मिक्सरला चांगली फिरून घ्यायची. पाण्याचा एक थेंब पण टाकायची गरज पडत नाही, कारण मिरच्या ओल्या असल्यामुळे आरामात पटकन बारीक होतात. तर मग चांगली पेस्ट केल्यानंतर मग आता आपण तिला फोडणी घालणार आहोत. तर मग अशी चटणी चवीला पण खूप छान लागते. तिखट तर अजिबातच लागत नाही, पण लसूण असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये छान लागते. तर मग आता मिक्सरमध्ये फिरवून चांगली पेस्ट करून घेतली आहे आणि आता तेल तापायला ठेवलं. तेल जरा 2-3 चमचे जास्त प्रमाणात घालून घ्यायचं, म्हणजे नंतर आपल्याला तेल टाकून खाण्याची गरज नाही. आणि वरतून राई टाकली. राई चांगली तडतडायला लागल्यानंतर मग गॅसची फ्लेम कमी करून आणि मग वरतून चटणी घालून घेतली, म्हणजे चटणी उडणार नाही अंगावरती वगैरे. आणि मग चांगलं तेल सुटोपर्यंत गरगर फिरवून परतून घ्यायचं. आणि परतून जरा चटणीचं प्रमाण कमी होतं तर मग त्यानुसार मग मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घालून पण चांगली चटणी फिरवून घ्यायची. आणि मग त्यावरती लिंबूचा जो रस काढून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आणि गरगर फिरवून घ्यायचे. अगदी तेल सुटोपर्यंत चटणी चांगली शिजवून घ्यायची, म्हणजे मिरच्या पण चांगल्या तळून निघतात आणि तिखटपणा पण थोडा असेल तो कमी होतो. आणि मग बाऊलमध्ये काढून घ्यायचा. आणि मग आता तुम्हाला हव्या त्या प्रमाणात कांद्याचे काप करून घ्यायचे आणि मग त्याच कढईमध्ये, गॅस बंद केलेल्या कढईमध्ये कांद्याचे काप आणि वरतून थोडं मीठ घालून फिरवून घ्यायचं, म्हणजे तो जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी खूपच छान कांदा तो लागतो. मग कैरीचा सीझन आहे तर मग कैरी पण कापून घ्यायची. कैरी, काकडी, कांदा आणि अशी चटणी जेवणासोबत असेल तर वा, जेवणाची मजा खूपच वेगळी. आणि मग आता तुम्ही ही चटणी भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता. शक्यतो भाताबरोबर तर खूपच छान लागते. तर मग अशा पद्धतीने तुम्ही पण चटणी घरी बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करा. धन्यवाद.